फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा, मग आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला नवीन डिझाईन बनवायची असते, साडीला ब्लाउजला सूट होईल कसे बरेचसे प्रश्न पडतात। त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते। तर आजची जी काही डिझाईन आहे ही खरं तर खूप सुंदर आहे। मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी म्हणजे ही जी काही डिझाईन आहे याची सहज कटिंग करता येईल। आणि एवढंच नाही, म्हणजे कटिंग स्टिचिंगही करता येईल आणि फिनिशिंग शोल्डर उतरणं वगैरे जे काही प्रॉब्लेम्स असतात डिझाईनचा बॅकनेक जर घेतला तर ते सुद्धा नक्कीच येणार आहे। यासाठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे, ठीक आहे। सो मग चला, मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। सो आज यावर आपण खूप सुंदर अशी काठापासून डिझाईन बनवणार आहोत। खरं तर याचा हा जो काही काठ आहे तर हा थोडासाच आहे, कारण भरपूर सारा काठ आपण बाहीसाठी यूज केला आणि त्यानंतर थोडासाच काठ उरलेला आहे। पण आज आपण हा काठ वापरून खूप सुंदर ट्रेंडिंग जरा नवीन लुकमध्ये डिझाईन बनवणार आहोत। आणि याचा जो काही बॅक पार्ट आहे तर म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेली आहे। आणि याचं मेजरमेंट कसं आहे ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी। सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13.5 इंचाला इथे मार्किंग करून घेतली। त्यानंतर याचं जे काही शोल्डर आहे तर ते पूर्ण शोल्डर टाकलं, कारण हा बोटनेक ब्लाऊज आहे तर पूर्ण शोल्डर होतं 7। त्यानंतर 4 इंच गळा रुंदीची सुद्धा मार्किंग केलेली आहे। आणि एवढंच नाही तर याचा मुंडा सुद्धा आपण घेतलेला आहे 7 इंच। क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिला। इथून नेहमी टाकत असतो छातीची घडी, म्हणजे छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन। तुम्हाला जेवढं मार्जिन घ्यायचं असेल ते तुमच्यावर डिपेंड आहे। आणि फायनली अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपला कटिंग झालेला आहे। आता याला आपण गळ्याची मार्किंग करणार। तर बघा, वरून 3 इंचाला मार्किंग करून घ्यायची आणि वरचा शेप म्हणजे वरचा गळा आणि खालचा शेप यामध्ये आपल्याला 1 इंचाचा डिस्टन्स ठेवायचा। त्यामुळे पुन्हा मी 1 इंचाची एक मार्किंग करून घेतली। त्यानंतर 4 इंच गळा रुंदीची मार्किंग दोन्ही साईडला करायची आहे आपल्याला। आणि याची मार्किंग झाल्यावर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला 2 बॉक्स तयार करून घ्यायचे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने 2 बॉक्स ड्रॉ करावा लागतो, म्हणजे बोटनेक मध्ये। खाली पण 4 इंच गळा रुंदीची मार्किंग केली आणि हे जोडून घेतलं। आता आपल्याला द्यायचं आहे मार्किंग गळ्याची। तर इथे मी 1.5 इंचाला एक मार्किंग केलेली आहे आणि त्यानंतर ना अलगद अलगद थोडासा शेप ड्रॉ करायचा आहे। तर हा किती डीप वगैरे घ्यायचा तर खरं तर हे आपल्यावर डिपेंड असतं। इथून थोडासा गोलाकार शेप अगदी फेंटच मी ड्रॉ करून ठेवला, म्हणजे वरच्या साईडचा जो काही शेप आहे ना तर त्याचा थोडासा आपल्याला अंदाज यावा यासाठी फेंट मार्किंग केलेली आहे। आता ही जी काही मार्किंग आहे ना ही मी थोडीशी डार्क करून घेते, म्हणजे तुम्हाला व्हिडिओत लगेचच लक्षात येईल। खालून सुद्धा एक मार्किंग केली, अर्धा इंच एवढा डिस्टन्स राहील ह्या हिशोबाने। आणि बघा, मग ही मार्किंग मी इथे करून घेतली। थोडा वेगळा युनिक असा शेप आहे आणि बऱ्याचदा काय होतं ना, खरं तर बोटनेक मध्ये तेच शेप बनवून सुद्धा आपल्याला कंटाळा येतो। आणि बोटनेक ब्लाऊज मध्ये नवीन डिझाईन बनवायची असेल तर अशा वेळेस कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही, तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात। सो बघा, मग परफेक्ट अशी मार्किंग झालेली आहे। इथून सुद्धा आपला गोलाकार शेप आहे आणि त्यानंतर इथे सुद्धा गोल गळा आहे, ठीक आहे। आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर एक्झॅक्टली यावरच आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, म्हणजे वरचा जो काही गोलगळा आहे ना त्यावर। पण त्याआधी आता ही जी काही मेन मार्किंग आहे आपली तर ती आपल्याला कॅनव्हास पेपरवर आहे तशीच ड्रॉ करून घ्यायची आहे, कारण हा जो काही गळा आहे तर हा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे। तर डबल फोल्ड कॅनव्हास पेपर करून ह्या पद्धतीने ठेवला की फेंट फेंट मार्किंग दिसते, तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे। आता ही मार्किंग केल्यानंतर हीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट फेंट दिसते,
तर ती सुद्धा मार्क करायची, म्हणजे सेंटरपासून आपला दोन्ही साईडने शेप व्यवस्थित सरळ यावे त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर काय करायचं, तर कडेकडेने ना 1 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हा जो काही गळा आहे तर हा म्हटल्याप्रमाणे कॅनव्हास पेपर लावूनच आपण स्टिच करणार आहोत. सो बघा मग किती परफेक्ट असा शेप आपला तयार झाला. त्यानंतर हा वरचा गोल गळा आपण कट करून घेऊयात. फायनली आता गळ्याची आपली मार्किंग झालेली आहे आणि कटिंग देखील झालेली आहे. सो आता आपण स्टिच करायला इथे सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता इथे आपल्याला अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. सो ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवला, त्यानंतर त्यावर अस्तरचा बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि सेंटरला आता सध्या आपण इथे एक पिन लावून घेऊयात. आणि सगळ्यात आधी वरचा जो काही गळा आहे त्याच्या कडेकडेने साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे आपला गळा अगदी प्रॉपर व्यवस्थित गोलाकार यावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हा कॅनव्हास पेपर बरोबर असा मध्यभागी सेंटरला ठेवायचा आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी टीप मारायची आहे, म्हणजे सेंटरपासून दोन्ही साईडने आपला हा जो काही आकार आहे हा अगदी परफेक्ट यावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो मग सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारली. त्यानंतर काय करायचं, आता कमरेच्या साईडने आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची असते. सो मग इथून इथपर्यंत टीप मारायची आणि जिथून शेप स्टार्ट होते तिथून बरोबर आपल्याला लगेच कंटिन्यू त्या शेपवरच इथे टीप मारून घ्यायची आहे. आता इथे सुद्धा टीप मारताना आपली टीप जी मार्किंग आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपल्या गळ्याचा आकार येणार आहे. सो अगदी व्यवस्थित परफेक्ट असा शेप येणं सुद्धा खूप गरजेचं आहे, कारण की कसं असतं नेहमीच, म्हणजे ॲक्च्युली मी नेहमी सांगत असते फक्त डिझाईन बनवणंच महत्त्वाचं नसतं, त्याची प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे मी ज्या ज्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित ही डिझाईन सहजच बनवता येईल. यानंतर काय करायचं आहे, जे काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सो सगळ्यात आधी आपण कमरेच्या साईडने सुरुवात केलेली आहे. तर बघा इथलं हे कट झाल्यानंतर जे काही आपलं गळ्याच्या मध्ये एक्स्ट्राचं कॅनव्हास पेपर वगैरे आहे तर ते सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. त्याआधी मी जो काही आपला वरचा गळा आहे ना तर तिथलं सुद्धा मेन फॅब्रिक कट करायचं, म्हणजेच ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा. ठीक आहे, हे कटिंग झाल्यानंतर मग इथून आपल्याला फक्त थोडंसं म्हणजे टेपचं 1 लाईन किंवा 2 इंच एवढं मार्जिन ठेवायचं. बाकीचं सगळं कॅनव्हास पेपर, अस्तर, मेन फॅब्रिक असं सोबतच इथे कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे कटिंग झाल्यानंतर ह्या शेपला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. आपल्या गळ्याचा आकार आपण जसा ड्रॉ केलेला आहे आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर कट्स मारताना आपला ब्लाऊजला एक्स्ट्राचा कट जायला नको याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की गडबडीमध्ये ब्लाऊजचा कट जातो आणि मग त्यामुळे आपली कामे वाढू शकतात. सो तसं होऊ देऊ नका आणि ते वरच्या गळ्याला सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे. तर मग इथे सुद्धा कट्स मारून घेतले. आता आपल्याला हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा सरळ करून घ्यायचा आहे. सो हा सरळ करणं खूप म्हणजे रिस्की काम आहे, कारण मध्ये आपलं फक्त 1 इंच एवढाच डिस्टन्स होता. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक, कुठेही काही फाटणार नाही, कुठे गोळा होणार नाही, कुठे ताणलं वगैरे जाणार नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आपल्याला खरं तर हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे. आणि बघा अतिशय सावकाश आपल्याला खेचायचं आहे, खूप जोरात खेचायचं नाहीये. जर खूप जोरामध्ये खेचलं तर फाटण्याचे चान्सेस असू शकतात. सो तसं होऊ देऊ नका. त्यानंतर हे जे काही कानेकोपरे आहेत ना तर हे सुद्धा व्यवस्थित सेट करायचे आहे. खरं तर इथे तुम्ही एखादं स्क्रूड्रायव्हर किंवा एखादी शार्प गोष्ट यूज करू शकतात. तर मशीन सोबतचं जे काही स्क्रूड्रायव्हर आहे तर तेच मी इथे यूज करते आणि त्याने ह्या पद्धतीने अलगत अलगत प्रेस करत हा कोपरा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. खूप सुद्धा जोरात खेचायची गरज नाहीये, कारण बऱ्याचदा जर जोरामध्ये प्रेस केलं तर तिथून फाटू शकतं, आपली शिलाई निघू शकते. सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा मग फायनली हे अगदी व्यवस्थित सावकाशपणे खरं तर काळजीपूर्वकच आपल्याला हे कोपरे बाहेर काढून घ्यायचे आहे.
आणि खरं तर हे व्यवस्थित शेप यावा यासाठीच आपण गळ्याला इथे याआधीच कट्स मारले होते. ठीक आहे. सो बघा मग फायनली हे सगळं व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर सगळ्यात आधी वरच्या गळ्याला दाबटीप देऊन घेऊयात. तर इथे दाबटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही सुद्धा आवर्जून फॉलो करायची. आता वरच्या गळ्याला दाबटीप दिल्यानंतर इथून सुद्धा दाबटीप द्यायला सुरुवात करूयात. आणि इथे सुद्धा जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर हा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्याचबरोबर अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला जसा आपला गळ्याचा आकार आहे तर तो मेंटेन राहील या हिशोबानेच इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि खरं तर ना याला दाबटीप देऊन झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इथे आपल्याला गळापट्टी किंवा खाली कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाहीये. तर ह्या पद्धतीने कमीत कमी टाइममध्ये प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित तुम्ही डिझाईन नक्कीच बनवू शकतात. खरं तर ना बॅक पार्ट प्रॉपर फिनिशिंग सहित बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आणि फायनली बघा शेप सुद्धा खूप परफेक्ट आलेला आहे आणि आकार फिनिशिंग सुद्धा. त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण नेहमी परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं यासाठी. म्हणूनच मग ते एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट पार्ट आपण इथे तयार केला पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. ठीक आहे. सो फायनली इथपर्यंत आपलं परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. यानंतर आता आपल्याला छोटासा पॅच रेडी करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर लागणार आहे. तर गळ्याचा मधला जो काही पार्ट कट केला होता तर तिथे सुद्धा कॅनव्हास पेपर होता, तर तोच आता आपण इथे यूज करणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो. हा पॉईंट सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे. आणि बघा मग आता तुम्ही एखादा कुठलाही गोलाकार वस्तू यूज करू शकता इथे गोलाकार शेप ड्रॉ करण्यासाठी. तर इथे मी छोटीशी स्टीलची वाटी घेतलेली आहे. तुम्ही एखादं झाकण वगैरे काही पण यूज करू शकता आणि गोलाकार शेप अगदी फेंट असा ड्रॉ करून घेतला. आता तो थोडासा मी डार्क करते, किंवा जर का तुम्हाला तो जो शेप आहे तो थोडासा वाढवून घ्यायचा असेल वरच्या साईडने तर तसंही वाढवून घेऊ शकतो. तर किंचितसा बघा मी ह्या पद्धतीने तो वाढवून घेतला. ठीक आहे. तीच मार्किंग आता इकडच्या साईडने सुद्धा केली म्हणजे स्टिचिंग करताना खरं तर इझी जावं यासाठी. त्यानंतर सेंटरला पण एक मार्किंग करून ठेवते आणि आता कडेने ना आपण हे कट करून घेऊयात जेणेकरून आपल्याला ते परफेक्ट असं स्टिच करता यावं यासाठी. म्हणजे कॅनव्हास पेपर बघा किंचितसा एक्स्ट्राचाच आहे ना साईडने, तर तो कट केला आणि बऱ्यापैकी मार्जिन मी इथे ठेवलेली आहे. आता आपण हा कॅनव्हास पेपर लावून हा जो काही गोलाकार म्हणजे अर्ध गोलाकार पॅच आहे तर हा रेडी करून घेऊयात. तर हा पॅच आपल्याला काठापासून बनवायचा आहे. तर आपल्याला इथे काठही लागणार आहे आणि त्याला जॉईन करण्यासाठी अस्तर देखील लागणार आहे. सो बघा मग मी इथला जो काही एक्स्ट्राचा आपला अस्तर होता ना मध्ये जो आपण एक्स्ट्राचा कपडा कट केला होता त्याचाच घेतलेला आहे. त्यानंतर आता हा कॅनव्हास पेपर ठेवून आपल्याला काठ किती लागतोय तर तेवढा कट करून घेते. थोडा तसा तो एक्स्ट्राच घेतलेला आहे. तर बघा मग सगळ्यात आधी काठ ठेवायचा, त्यानंतर त्यावर आपल्याला ठेवायचा आहे अस्तर आणि मग त्यावर आपण कॅनव्हास पेपर ठेवून घेतला. आता सगळ्यात आधी जी काही मार्किंग केलेली आहे स्केच पेनच्या सहाय्याने एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. अगदी सावकाश, कारण की आपला शेप चेंज व्हायला नको. टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते संपूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. खरं तर इथे आता कॅनव्हास पेपर, अस्तर आणि काठ हे सगळंच आपण इथे यूज केलेलं आहे. सो टेपचं 2 लाईन म्हणजेच पाव इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे आणि बाकीचं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. सो मग मी इथे कट करून घेते. त्यानंतर आता ह्या गोलाकार शेपला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पॅच सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्याचा गोलाकार शेप अगदी व्यवस्थित यावा यासाठी. आता हे सरळ करून झाल्यावर इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप.
सो बघा मग इथे सुद्धा दापटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसता कामा नये याची काळजी आपल्याला खरं तर इथे घ्यायचीच आहे. त्यानंतर खालच्या साईडने ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे एक टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर किंचितसं कोपरे इथे कट केले आणि फायनली आपला परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित हा गोलाकार शेप इथे रेडी झालेला आहे. तर तो आपल्याला इथे फोल्ड करून एक सेंटर पॉईंटची आधी मार्किंग करायची म्हणजे बरोबर मध्यभागी लावता यावा यासाठी. आता यानंतर काय करायचं, इथे आपल्याला नॉट लागणार आहे. जर तुम्हाला कापडी नॉट बनवायचं असेल ब्लाऊज पीस पासून तर तुम्ही बनवू शकतात, पण मी इथे कॉपर गोल्डनचे रेडीमेड नॉट घेतलेले आहे कारण याचा काठ कॉपर गोल्डन होता. जर का तुमचा काठ गोल्डन असेल तर गोल्डन नॉट घ्यायची, सिल्वर असेल तर सिल्वर नॉट घ्यायची, म्हणजे तुमच्या काठाला किंवा ब्लाऊजच्या डिझाईनला जी मॅच होत असेल ती नॉट तुम्ही इथे यूज करू शकतात. आणि बघा मोजून घेतलं होतं तुम्ही बघितलंच तर असे टोटल आपल्याला 3 आणि 3 6 आणि 1 मध्ये 7 म्हणजे टोटल 7 नॉट लागणार आहे. तर मी तेवढे इथे कट करून घेतलेले आहे. आता हे नॉट आपल्याला एकमेकाला जोडूनही घ्यायचे आहेत. सो बघा मग या पद्धतीने व्यवस्थित खालच्या साईडला सेट करायचं आहे आणि तिथे टिप मारायची आहे. आता डबल टिप मारली तरी चालेल म्हणजे सगळे नॉट व्यवस्थित पॅक लागले जावेत खरं तर यासाठी. सो बघा मग फायनली हे अगदी व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे. आता हे जोडलेले जे काही नॉट आहे तर हे आपल्याला पॅचला जोडून घ्यायचे आहे. तर बघा एकदम मध्यभागी लावायचं आहे. आता सेंटर पॉईंटची मार्किंग तर आपण ऑलरेडी केलेली आहे त्यामुळे मग बरोबर मी त्याच लेवलमध्ये ठेवलेलं आहे आणि इथे टिप मारली. टिप मारताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक देखील करायचा आहे. आता हा पॅच आपला रेडी झालेला आहे. तर हा पॅच आता आपल्याला बॅक पार्टला जोडून घ्यायचा आहे. सो बघा मग हा तयार झालेला पॅच या पद्धतीने बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे आणि सगळ्यात आधी आता आपण खालच्या साईडने जोडून घेऊयात आणि त्यानंतर हे नॉट कसे सेट करायचे तर हे मी पुढे तुम्हाला सांगेलच. आता इथे हा पॅच जोडताना सुद्धा सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचा आहे जेणेकरून तिथून आपली शिलाई निघायला नको आणि कंटिन्यू बघा ती इथपर्यंत आपण जोडून घेतला आणि इथे शेवटी सुद्धा डबल टिप देऊन आपल्याला ते लॉक करून घ्यायचं आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण जोडूयात. खरं तर इथे मी मार्किंग केलेलीच होती जेणेकरून आपल्याला ते बरोबर मध्यभागी जोडणं सोपं जावं यासाठी, कारण जर ते प्रॉपर परफेक्ट लागलं गेलं नाही तर आपली मग डिझाईन बिघडू शकते, ब्लाऊज बिघडू शकतो, फिनिशिंग बिघडू शकते. एवढंच नाही तर फिटिंग देखील बिघडू शकते आणि तसं होऊ नये त्यासाठी मग जेवढं शक्य आहे जिथे शक्य आहे तिथे मार्किंग करूनच खरं तर स्टिच करण्याची सवय लावून घ्यायची. आता हे जोडून झाल्यानंतर हे नॉट आपल्याला एक मध्यभागी आणि एका साईडला 3 आणि दुसऱ्या साईडला 3 असे ते जोडून घ्यायचे आहे. सो या पद्धतीने आधी व्यवस्थित सेट करायचे. त्यामधला डिस्टन्स जास्त कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण डिस्टन्स जरी कमी जास्त झाला तरी सुद्धा आपल्या ह्या डिझाईनची फिनिशिंग लुक बिघडू शकतं. तर मी ह्या पद्धतीने ते व्यवस्थित सेट केलं. सेंटर पासून फक्त एकाच साईडचं ते सेट केलं. बरोबर त्यावर मार्किंग करायची आहे आणि जिथे मार्किंग केलेली आहे त्यावरच आपल्याला आता हे नॉट जोडून घ्यायचं. तर मग इथे सिंपल जी काही आधीची दापटीप दिलेली आहे ना त्यावरच टीप मारत मारत हे पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत. सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे ते अगदी व्यवस्थित लागलं जावं यासाठी. आता नॉट अशी आहे की ती गोलाकार आहे त्यामुळे ती सटकू सुद्धा शकते. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला हे जोडून घ्यायचं. ठीक आहे. सेंटरपर्यंत जोडून झाल्यानंतर सेंटरपासून दुसऱ्या साईडला सुद्धा त्या नॉट जशा आधीच्या सेट केल्या तशाच सेट करायच्या. त्यामधलं अंतर सुद्धा कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि मग आता आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा इथे जोडायला सुरुवात करूयात. तर आता इथे सुद्धा अगदी व्यवस्थित सावकाशपणे जोडून घ्यायचं आहे आणि हे जे काही नॉट आहे ना तर ते शेवटी लॉक करून घ्यायचं. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण हे नॉट इथे जोडून घेतलेलं आहे आणि यानंतर आता आपल्याला इथे लेस लावायची आहे. त्याआधी आतलं जे काही एक्स्ट्राचं नॉट आहे तर ते आपण इथे कट करून घेऊयात. आणि आता हे कट झाल्यानंतर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, पण इथे मी बारीकशी जी काही लेस आहे तर तीच यूज करणार आहे. खरं तर ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारामध्ये डिझाईन्स अवेलेबल आहे लेसमध्ये, तर तुम्ही एखादी ब्रॉड छान अशी डिझायनर लेस सुद्धा यूज करू शकतात. बट मला असं वाटतं की इथे सिंपल छोटीशी लेस मॅच होईल त्यामुळे मग मी इथे सिंपल अशी छोटीशी लेस घेतलेली आहे. एवढंच नाही तर सगळ्यात आधी ती फक्त वरच्या गळ्याला लावायची आहे
आता इथे लावून झाल्यानंतर या लेसला आपण दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घेऊयात. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप मारण्याची सवय लावायची आहे. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. त्यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत. सो बघा, मग मी सेंटरपासून 4.5 आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची इथे मार्किंग करून घेतली. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, त्याचबरोबर कमरेच्या साईडला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. एका साईडने टक्स टाकला की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेतलेला आहे आणि फायनली परफेक्ट असे टक्स टाकलेले आहेत, कारण परफेक्ट टक्स हे फिटिंगसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. आणि यानंतर आता इथे आपल्याला लेस लावायची, तर कमरेला पण लेस लावायची होती खरं तर आपल्याला, म्हणूनच आपण आधी लेस लावण्याच्या आधी इथे टक्स टाकून घेतले. आता ही जी काही लेस आहे ते ही कंटिन्यू जो काही आपला आकार आहे तिथे आपल्याला लावायची आहे आणि ती कोपऱ्यावर प्रॉपर पद्धतीने फोल्ड सुद्धा करायची आहे. ॲक्च्युली बऱ्याचदा असं होतं की असा शेप खूप सुंदर आलेला असतो, पण योग्य पद्धतीने लेस न लावल्या गेल्यामुळे होतं काय की आपली फिनिशिंग बिघडते, ब्लाऊजचा आकार बिघडतो, आपले अजिबात व्यवस्थित असं ब्लाऊज दिसत नाही. तर तसं होऊ नये त्यासाठी अगदी सावकाश काळजीपूर्वक आणि मी ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर त्या फॉलो करून लेस लावायची आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा परफेक्ट अशी लेसही लावता येईल आणि तुमची डिझाईन मस्त अशी छान फिनिशिंग सहित रेडी सुद्धा नक्कीच होईल. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी व्यवस्थित सावकाश लेस लावायची. एवढंच नाही तर आपल्याला ती लेस लावताना जिथे जिथे कानाकोपरे आहेत तर तिथे फोल्ड देखील करायचे आहे. फायनली एका कोपऱ्यापासून स्टार्ट केलं तर पूर्ण तो शेप घेत आपण दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत ही लेस लावून घेतलेली आहे. आता या लेसला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडनी टिप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही. त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. आणि फायनली बघा, आता इथे परफेक्ट अशी लेस आपली जोडून झालेली आहे आणि बोटनेकमध्ये खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली आज आपण ही डिझाईन बनवलेली आहे. खरं तर डिझाईन खूप छान तयार झाली, फिनिशिंग देखील खूप सुंदर आली. तसं बघायला गेलं तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप सांगितलं. एवढंच नाही तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना मी तुमच्यासोबत खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स देखील शेअर केलेल्या आहेत. तर त्या जर फिनिशिंगच्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा अशीच परफेक्ट फिनिशिंग सहित डिझाईन नक्कीच बनवता येईल आणि या छानशा ट्रेंडिंग न्यू लुकमधल्या नवीनच डिझाईनमुळे तुमच्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि असंही कस्टमरला नेहमीच वाटत असतं की काहीतरी नवीन डिझाईन बनवावी, असं आपण त्यांना नवीन डिझाईनची आयडिया द्यावी आणि बोटनेकमध्ये तेच शेप बनवून जर कंटाळा आला असेल तर अशी नवीन डिझाईन नक्कीच ट्राय करा. आय होप सो आपली आजची ही नवीन छानशी डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. ठीक आहे, सो मग ही डिझाईन नक्कीच ट्राय करून बघा. यामुळे तुमचं साडी ब्लाऊज नक्कीच उठून दिसेल. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर बघा, मग फायनली खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याही नक्कीच लक्षात आलं असेल की संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल. सो या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.